गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क या अनुषंगाने अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा अभ्यासक्रम घटक अभ्यासत आहोत आणि तो म्हणजे पर्यावरण. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा घटक खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळंच या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड पॉईंट या पर्यावरण अभ्यासक्रम घटकाविषयीचे इन्क्लूड केलेले आहे. तत्पूर्वी पर्यावरण या अभ्यासक्रम घटकामध्ये कोणकोणते विषय येतात ते पाहणं देखील गरजेचं ठरते. मानव विकास व पर्यावरण हा याच्यातला एक भाग आहे. नंतर पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र आणि जागतिक पातळीवरील संघटना आणि संस्था इत्यादींचा समावेश या घटकांचा समावेश या पर्यावरण विषयक अभ्यासक्रम घटकामध्ये होतो. आता हा पर्यावरण नोटचा भाग 2 आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. यातला पहिला मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे का भारतातलं पहिलं सौर शहर कोणतं ठरलेलं आहे, तर सांची हे जागतिक वारसा स्थळ भारतातील पहिलं सौर शहर ठरलेलं आहे आणि हे सांची हे शहर मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील शहर आहे, ही बाब लक्षात ठेवा. आणि सांची या सौर प्रकल्पामुळं जवळपास कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामध्ये वार्षिक 14,324 टनांनी कमतरता येणार आहे. त्यामुळं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा प्रश्न अतिशय किंवा हा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा आपण घेणार आहोत. हरित हायड्रोजन मिशन जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरलं महाराष्ट्र. अलीकडे तुम्हाला माहीत असेल का 4 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन जाहीर करण्यात आले. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने हे उचललेलं पाऊल खूप महत्त्वाचं आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. तर त्यामुळं हा मुद्दा लक्षात असू द्या का हरित हायड्रोजन मिशन जाहीर करणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं, तर महाराष्ट्र. त्यानंतर नंतरचा मुद्दा आहे का स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार चांगली कामगिरी करण्यामध्ये इंदोर हे देशातील पहिले शहर ठरलेले आहे. दुसऱ्या क्रमांकावर आग्रा या शहराचा क्रमांक लागतो आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील ठाणे शहराचा. हे तिन्ही शहरं खूप महत्त्वाचे देशातील का जिथं स्वच्छ वायू सर्वेक्षणानुसार यांचे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर भोपाळ आपण पाहिलं मध्य प्रदेश राज्यातील इंदोर हे शहर प्रथम क्रमांकावर आहे स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार. दुसऱ्या क्रमांकावर आग्रा हा शहराचा क्रमांक लागतो आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील ठाणे शहराचा क्रमांक लागतो. नंतर एक समिती आपण अभ्यासणार आहोत, दीपक वर्मा उच्चाधिकार समिती. ही देखील खूप महत्त्वाची आहे. न्यायमूर्ती दीपक वर्मा उच्चाधिकार समिती देशभरात वन्य प्राण्यांची जी बंदिस्त वन्य प्राण्यासह म्हणा आयात, हस्तांतरण किंवा खरेदी, बचाव आणि पुनर्वसन याबाबत आवश्यक तपासण्या करण्यासाठी न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या अंडरटेकिंगमध्ये अगोदरच उच्चाधिकार समिती नेमली होती. मात्र या समितीचं जे काम होतं ते मर्यादित होतं. पूर्वी फक्त हे समिती त्रिपुरा आणि गुजरात राज्यापुरतीच मर्यादित होती. मात्र आता या दीपक वर्मा समितीचे जे अधिकार आहे, उच्चाधिकार समितीचे अधिकार वाढवण्यात आले. आता संपूर्ण देशभरामध्ये वन्य प्राण्यांच्या आयात, हस्तांतरण, खरेदी, विक्रीवर, पुनर्वसनावर ही भर देणार आहे. विशेषतः खरेदी विक्रीवर बंदी आणणार आहे, आयात हस्तांतरावर बंदी आणणार आहे. तर त्यासाठी ही समिती नेमण्यात आलेली आहे. दीपक वर्मा समिती तुम्ही आवर्जून लक्षात असू द्या. आता तिचं जे कार्यक्षेत्र राहील, स्पॅन ऑफ कंट्रोल, ते संपूर्ण देशामध्ये असणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत. एक व्याघ्र प्रकल्प आहे जो 54वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे भारतामधला. राजस्थान राज्यातील ढोलपूर कैरोली हा भारतातील 54वा व्याघ्र प्रकल्प आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सल्ल्यानुसार वन्यजीवन संरक्षण अधिनियम तुम्हाला माहीत असेल 1972चा आहे, त्याच्या कलम 38(वीच्या तरतुदीनुसार व्याघ्र प्रकल्प अधिसूचित हे राज्य सरकारमार्फत केले जातात. तुम्हाला यावरही प्रश्न येऊ शकतो का व्याघ्र प्रकल्प कोण अधिसूचित केला जातो, कोणामार्फत, तर राज्य सरकारमार्फत. आणि आता तुम्हाला माहीत असेल का टायगर प्रोजेक्टला 2023मध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहे, कारण टायगर प्रोजेक्ट हा 1973चा आहे. इंदिरा गांधीजीच्या पुढाकारानं तो सुरू करण्यात आला होता. आणि तर जर तुम्हाला विचारण्यात आलं सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत, तर 54 आहे. आणि ढोलपूल कैरोली हा जो आहे करोली, तर हा 54वा व्याघ्र प्रकल्प आपल्याला पाहायला मिळते राजस्थान राज्यातील. आणि व्याघ्र प्रकल्प अधिसूचित करण्याचा जो अधिकार आहे तो राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारला करता येतो. मात्र सल्ला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचं घेणं अनिवार्य ठरते. तर या संदर्भात व्याघ्र प्रकल्प अधिसूचित करण्याच्या संदर्भात. नंतर आपण अतिशय एक महत्त्वाचं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून
एक मिशन अभ्यासणार आहोत आणि अलीकडे ते खूप चर्चेत आहे, त्यामुळे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो का राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन आपण बघणार आहोत. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनची जी सुरुवात केल्या गेली किंवा ते मिशन जे जाहीर केलं गेलं ते 4 जानेवारी 2023 ही तारीख आवर्जून लक्षात ठेवा आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी. का भारत सरकारने कोणत्या दिवशी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन जाहीर केले तर 4 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन जाहीर करण्यात आले. आता एक याचा पर्पज जो होता तो देखील लक्षात ठेवा का त्यानुसार 2030 पर्यंत दरवर्षी 5 दशलक्ष मेट्रिक टन हरित हायड्रोजन उत्पादन करण्याच्या उद्देशाने भारतीय हरित हायड्रोजन मिशनची सुरुवात केली. कारण पर्पज खूप महत्त्वाचा असतो. एखादं जे मिशन किंवा एखादं स्कीम जर सरकार काढत असेल तर त्यामागं त्याचा सरकारचा उद्देश कोणता आहे तो उद्देश एक्झाममध्ये प्रॉपरली आपल्याला विचारण्यात येतो. तर त्यामुळं हा उद्देश लक्षात असू द्या का 2023 पर्यंत दरवर्षी 5 दशलक्ष मेट्रिक टन हरित हायड्रोजन उत्पादन करण्याच्या उद्देशानं 4 जानेवारी 2023 रोजी भारत सरकारनं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनची सुरुवात केली. आता यासाठी मध्यवर्ती मंत्रालय म्हणून नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालय हे मिशनचं मध्यवर्ती मंत्रालय म्हणून काम करते आणि हे मिशन इलेक्ट्रोलायझर तसेच हरित हायड्रोजन देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देईल. त्याच्यानंतर याचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश लक्षात ठेवा का 2030 पर्यंत हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. 1,00,000 कोटी रुपयापर्यंतची इंधन आयात वाचेल. या धोरणामुळं राष्ट्रीय हरित जे मिशन आहे का राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनमुळं काय होणार तर यामुळं 2030 पर्यंत 1,00,000 कोटी रुपयांची इंधन आयात वाचेल. सोबतच 6,00,000 रोजगार निर्मिती होईल आणि 50 दशलक्ष मॅट्रिक टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन यामुळे टाळता येईल. हे जे घटक आहे हे खूप महत्त्वाचे आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने का किती लाख कोटी रुपयाची इंधन आयात वाचेल यामुळं या धोरणामुळं तर 2030 पर्यंत 1,00,000 कोटी रुपयांची इंधन आयात वाचेल. 6,00,000 रोजगार निर्मिती होईल आणि 50 दशलक्ष मॅट्रिक टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन टाळता येईल. सोबतच याच मिशनमुळं 8,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे भारत सरकारला भारतामध्ये या राष्ट्रीय हरित हायड्रोजन धोरणामुळं किंवा मिशनमुळं. सोबत सध्या जर आपण पाहिलं का या हरित हायड्रोजन उत्पादन खर्च जर आपण पाहिला प्रति किलोचा तर तो आपल्याला 350 ते 400 रुपये खर्च येतो हरित हायड्रोजन प्रति किलो निर्मितीचा आणि हा खर्च या मिशनद्वारे कमी करण्यात येणार असून 100 रुपये प्रति किलोपर्यंत हायड्रोजन निर्मितीचा 1 किलो हरित हायड्रोजन निर्मितीचा खर्च आणण्यावर या मिशनचा आपल्याला भर दिसून येतो. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी हे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन आवर्जून लक्षात ठेवा आणि या मिशनची सुरुवात 4 जानेवारी 2023 रोजी झालेली आहे. ही बाब महत्त्वाची आहे. हा मुद्दा रिवाईज करणं खूप गरजेचं ठरते कारण राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनची सुरुवात केव्हा झाली 4 जानेवारी 2023ला. दुसरी गोष्ट 2030 पर्यंत 5 दशलक्ष मॅट्रिक टन हरित हायड्रोजन उत्पादन करण्याच्या उद्देशानं भारत सरकारनं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनची सुरुवात केली. हा मुद्दा लक्षात असू द्या. मध्यवर्ती जी संस्था आहे जिच्या अंडरटेकिंगमध्ये हा प्रोग्राम चालणार आहे ते म्हणजे नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून हे मिशन ऑर्गनाईज केलं जाणार आहे. हे मिशन इलेक्ट्रोलायझर आणि हरित हायड्रोजन देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन पण देईल. आणि नंतरचे मुद्दे आपण पाहिले होते का 2030 पर्यंत 1,00,000 कोटी रुपयाची इंधन आयात वाचेल. या मिशनमुळं 6,00,000 रोजगार निर्मिती होईल. या मिशनमुळं 50 दशलक्ष मॅट्रिक टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन टाळता येईल आणि सोबतच या मिशनमुळं 8,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची भारतात अपेक्षा आहे. शिवाय सध्या हरित हायड्रोजन निर्मितीचा जो खर्च आहे तो 350 रुपये ते 400 रुपये येतो. मात्र या मिशनमुळं तो 100 रुपये किलोपर्यंत आणण्याचं उद्दिष्ट या मिशनचं असलेलं आपल्याला पाहायला मिळते. नंतरचा अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत जो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाचा आहे का 1 लिटर पाण्याच्या बॉटलवर बंदी घालणारं पहिलं राज्य कोणतं तर ते म्हणजे आसाम. 1 लिटर खालील प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलांच्या वापरण्यावर आसाम राज्य सरकारच्या पर्यावरण वन विभागाने बंदी घातलेली आपल्याला पाहायला मिळते. अशी बंदी घालणारे आसाम हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि ही बंदी 2 ऑक्टोबर 2023 पासून घालण्यात आली. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. पर्यावरण हा आपल्या अभ्यासाचा घटक आहे त्यामुळे तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का कोणत्या राज्याने अलीकडे 1 लिटरच्या खालील प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलाच्या वापरावर बंदी घातली ते राज्य म्हणजे आसाम आणि ही बंदी कोणत्या दिवसापासून घालण्यात आली तर ते म्हणजे 2 ऑक्टोबर 2023 पासून. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत
सध्या भारताचा जागतिक स्तरावर ई कचऱ्यामध्ये सर्वात अधिक उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताचा चीन आणि अमेरिकेच्या पाठोपाठ तिसरा क्रमांक लागतो. सन 2021-22मध्ये देशातील ई कचऱ्याचं प्रमाण हे लक्षणीय वाढलं आणि जवळपास प्रतिवर्ष 16 लाख टनावर पोचलेलं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे का जगाच्या पाठीवर ई कचरा निर्मितीमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तिसरा. भारताचा चीन अमेरिकेच्या नंतर तिसरा क्रमांक लागतो. आणि जर तुम्हाला विचारण्यात आलं का ई कचऱ्याचं प्रमाण इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचं प्रमाण 21-22मध्ये किती लाख टनावर पोचलेलं आहे तर 16 लाख टनावर पोचलेलं आपल्याला पाहायला मिळते. नंतर तुम्हाला माहीत असेल का आपल्या पर्यावरण अभ्यासक्रम घटकामध्ये आपत्ती व्यवस्थापन हा एक मुद्दा आहे, तर तो आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत जो तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लक्षात ठेवा, ज्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट म्हणतो, हा 2005चा आहे. आणि तो ॲक्टिवेट कधी झाला, त्याचं इन्फोर्समेंट किंवा इम्पॅचमेंट कधी झालेलं आपल्याला पाहायला मिळते तर 23 डिसेंबर 2005 रोजी तो अंमलात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे का डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट कोणत्या रोजी अंमलात आला तर 23 डिसेंबर 2005. किंवा तुम्हाला असं विचारण्यात येऊ शकते का राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कधीचा तर 2005चा. आणि याच्याच थ्रू नंतर NDRFची स्थापना आपल्याला झालेली पाहायला मिळते. अलीकडे रायगड जिल्ह्यामध्ये इर्षाडवाडी दुर्घटना घडली, तुम्हाला माहीत असेल 19 जुलै 2023मध्ये. तर त्यासाठी तिथं आता NDRFचा एक बेस कॅम्प उभारण्यात येणार आहे. तर NDRFची स्थापना 2007ची आहे, ज्याला आपण नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणतो. आणि याचं जे फाउंड झाली किंवा तिची स्थापना झाली ते 2006मध्ये NDRFची स्थापना. आता या अगोदर एक माडेन दुर्घटना तुम्हाला अभ्यासणं खूप गरजेचं ठरते, कारण आपत्ती व्यवस्थापन आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. माडेन दुर्घटना ही पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माडेन गावात घडली होती आणि याच्यामध्ये जवळपास खूप सारे लोक 150+ लोक मारले गेले होते. पूर्ण डोंगर त्यांच्या घरावर कोसळला होता. ही घटना घडली 30 जुलै 2014 रोजी. ही आवर्जून लक्षात ठेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून का माडेन गावात दुर्घटना कधी घडली भूस्खलनाची लँडस्लायडिंगची तर ती 30 जुलै 2014 रोजी घडलेली आपल्याला पाहायला मिळते. हे गाव डिंबे धरणाच्या परिसरात वसलेलं होतं आणि या गावाची त्यावेळची लोकसंख्या 750 इतकी होती. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. विशेष करून माडेन दुर्घटना कधीची आहे तर 30 जुलै 2014ची. त्याच्यानंतर इर्षाडवाडी अलीकडे घडलेली घटना आहे याच वर्षी. तुम्हाला माहीत असेल इर्षाडवाडी दुर्घटना ही रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात 19 जुलै 2023 रोजी घडली आणि संपूर्ण इर्षाडगड जो डोंगर होता हा या आदिवासींच्या गावावर येऊन कोसळला. अशी भूस्खलनाची घटना 2022मध्ये रायगड जिल्ह्यामध्येच अगोदर घडली होती तळी या गावामध्ये. आणि यावर अगोदर राज ठाकरे यांनी भाष्य केलं होतं का काहीतरी याच्यासाठी म्हणजे तरतूद करणं गरजेचं आहे, कारण असा प्रसंग पुन्हा पण येऊ शकतो. तळीये ज्यावेळेस दुर्घटना घडली त्याच वेळेस राज ठाकरे यांनी एक भाष्य केलं होतं परत अशी घटना रायगड जिल्ह्यात घडू नये त्यासाठी काहीतरी प्रिकॉशन राज्य सरकारनं घेणं गरजेचं ठरते. आणि तदनंतरच आपण पाहतो का इर्षाडवाडी दुर्घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते. इर्षाडवाडी लँडस्लायडिंगची ही दुर्घटना कोणत्या दिवशी घडली ही तारीख तुम्ही लक्षात असू द्या, कारण आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत तारखा विचारण्यात येत असतात. त्यामुळे इर्षाडवाडी ही जी दुर्घटना घडली ही 19 जुलै 2023 रोजी आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळेस इर्षाडवाडीतल्या लोकांनी डिमांड केली होती का पावसाळ्यात आम्हाला वन विभागाने वनात राहण्याची परवानगी द्यावी. मात्र सरासर या इर्षाडवाडीच्या लोकांच्या मागणीकडे त्या वन विभागानं दुर्लक्ष केलेलं दिसतं आणि त्यामुळं त्यांना एका मोठ्या आपत्तीला तोंड द्यावं लागलं इर्षाडवाडी या गावी राहणाऱ्या लोकांना. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. भारतात अशा काही आणखी ढगफुटीच्या घटना घडल्या, त्यामुळं देखील आपत्ती ही नुसतं लँडस्लायडिंगमुळे येत नाही तर अनेक कारणामुळे आपत्ती येत असते. मग सुनामी असो, लँडस्लायडिंग असो किंवा ढगफुटी असो. तर ह्या घटना आवर्जून एक्झाममध्ये विचारतात का ढगफुटीमुळं कुठं जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली तर ह्या तारखा जोड्या लावायला विचारतात. अगोदर देखील राज्यसेवेमध्ये वेगवेगळ्या एक्झाममध्ये जोड्या लावणीमध्ये असे प्रश्न आलेले आहे. तर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं मुंबईमध्ये ढगफुटी झाली, कमी वेळात खूप जास्त पाऊस पडणे याला आपण ढगफुटी म्हणतो एकंदरीत. तर 26 जुलै 2004 रोजी जे ढगफुटी झाली ते मुंबई या शहरामध्ये. त्याच्यानंतर लेह लडाखची तारीख आवर्जून लक्षात ठेवा तुम्ही, ते म्हणजे 6 ऑगस्ट 2010मध्ये लेह लडाख इथं मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली, त्यामुळं जीवितहानी आणि वित्तहानी झाली. केदारनाथला तुम्हाला माहीत असेल एक मूव्ही पण काढला गेलेला आहे केदारनाथवर. तर 16 जून 2013 रोजी
केदारनाथ या ठिकाणी ढगफुटी झाली होती आणि चिरगाव एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी 15 ऑगस्ट 1997 रोजी आपल्याला ढगफुटी झालेली पाहायला मिळते. चारही ठिकाणं लक्षात असू द्या का मुंबई या ठिकाणी 26 जुलै 2004 रोजी ढगफुटी झाली. त्यानंतर लेह लडाख या ठिकाणी 6 ऑगस्ट 2010 रोजी, केदारनाथ या ठिकाणी 16 जून 2013 रोजी आणि चिरगाव या ठिकाणी 15 ऑगस्ट 1997 रोजी ढगफुटी झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. भारतीय वनस्थिती अहवाल तुम्हाला माहीत असेल 2021 आता अलीकडे पब्लिश झाला. यानुसार भारतात खारफुटीचे म्हणजे कांदळवनाचं जे आच्छादन आहे ते 4992 इतकं आहे, चौरस किलोमीटर आहे. इतकं लक्षात ठेवा का भारतीय वनस्थिती अहवाल 2021 नुसार भारतामध्ये कांदळवन म्हणजेच खारफुटीचं आच्छादन किती चौरस किलोमीटर आहे, तर 4992 चौरस किलोमीटर आहेत, जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 0.15% आहे. म्हणजे भारतामध्ये कांदळवनांचं प्रमाण जर टक्केवारीमध्ये विचारलं तर 0.15. आणि अलीकडे भारत हा देश कोप, तर आपण पाहिलं कोप 27 जे इजिप्तमधील शेख अहमद शेख या ठिकाणी जी परिषद पडली, कॉन्फरन्स ऑफ पार्टीची 27वी बैठक, त्या ठिकाणी मॅग्रो अलायन्स फॉर क्लायमेटमध्ये भारत सहभागी झालेला आहे. आणि हा गट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे का मॅग्रो अलायन्स फॉर क्लायमेट हा गट कोणी स्थापन केला, तर हा संयुक्त अरब अमिरात आणि इंडोनेशिया या देशाच्या पुढाकाराने मॅग्रो अलायन्स फॉर क्लायमेट हा गट सहभागी झालेला आहे. आणि कोप 27 लक्षात ठेवा, इजिप्तमधील शेख अहमद शेख, तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ही इजिप्तमध्ये पार पडलेली परिषद आहे कोप 27. त्या ठिकाणी तर मॅग्रो अलायन्स फॉर क्लायमेट यामध्ये सहभागी झालेले जे देश होता तो म्हणजे भारत. आणि हा गट जो आहे स्थापन केला मॅग्रो अलायन्स फॉर क्लायमेट, हा गट संयुक्त अरब अमिरात आणि इंडोनेशिया देशांनी स्थापन केलेला आहे. त्यामध्ये भारत देखील सहभागी झालेला आहे. आणि संपूर्ण देशामध्ये 0.15% कांदळवने आहेत. आणि कांदळवनांचं एकूण जर तुम्हाला क्षेत्र विचारण्यात आलं तर आपण पाहिलं 49,000 म्हणजे 49 म्हटल्यापेक्षा 4992 इतकं आहे चौरस किलोमीटर. भारतामध्ये सर्वात जास्त कांदळवने जे आहे ते सुंदरबनला आहे पश्चिम बंगालमध्ये. आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कांदळवनांचं प्रमाण रायगड जिल्ह्यात आहे. आणि कांदळवन संरक्षणासाठी, संवर्धनासाठी, त्यावर डिपेंड असलेल्या लोकांसाठी मिष्टी ही योजना सन 2023-24च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये भारत सरकारनं सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर महत्त्वाचा आपण पर्यावरणाचा आणखी एक मुद्दा अभ्यासणार आहोत, तो म्हणजे संयुक्त राष्ट्राचा हवामान बदल करार, ज्याला आपण UNFCC म्हणतो, म्हणजे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कॉन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज असा याचा UNFCCचा अर्थ होतो, युनायटेड फ्रेमवर्क कॉन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. 1992 पर्यावरण विकासावरील संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत म्हणजेच वसुंधरा शिखर परिषदेत किंवा रिओ शिखर परिषदेत युनोच्या जवळपास 197 देशांनी या करारावर स्वाक्षरी केलेली दिसते, ज्याला आपण संयुक्त राष्ट्राचा हवामान बदल करार म्हणतो. मग संयुक्त राष्ट्राचा हवामान बदल करार केव्हाचा आहे? 1992चा. आणि तुमच्या अभ्यासक्रम घटकामध्ये तुम्हाला माहीत असेल का अभ्यासक्रम घटकामध्ये आपल्याला इंटरनॅशनल लेवलवर ज्या काही संस्था काम करतात त्यांच्याविषयी प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे हा लक्षात ठेवा का वसुंधरा करार कधीचा आहे, ते 1992चा आहे. त्यालाच रिओ शिखर परिषद म्हणतात. इव्हन रिओ शिखर परिषद हे ब्राझीलमधलं शहर आहे, त्या ठिकाणी पार पडली होती. युनोच्या 197 सदस्यांनी या करारावर म्हणजेच UNFCCCवर म्हणजेच संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल करारावर स्वाक्षरी किती देशांनी केली? ते 197 देशांनी. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की UNFCCC हा करार केव्हा अंमलात आला, तर तो 21 मार्च 1994 रोजी अंमलात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर या कराराचं जे मूळ सचिवालय होतं म्हणजेच संयुक्त राष्ट्र हवामान बदल करार, ज्याला आपण UNFCCC म्हणतो, याचं मूळ सचिवालय जे होतं ते जिनिव्हा. नंतर 1996 पासून ते जर्मनीमधील बॉन या ठिकाणी स्थित आहे. आता UNFCCCचं जे हेडक्वार्टर आहे ते बॉन जर्मनी या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मात्र एक लक्षात ठेवा, हा करार कधी अंमलात आला, तर तो 21 मार्च 1994 UNFCCC, ज्याला संयुक्त राष्ट्राचा हवामान बदल करार म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण कोप पाहणार आहोत. कोप म्हणजे तुम्हाला माहीत असेल, कोप म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज होती. ही संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल कराराची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. म्हणजे UNFCCC UN फ्रेमवर्क कॉन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे ही हवामान बदलाच्या संदर्भात. कोप ज्याला कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणतो आपण. नंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा पाहत आहोत 1968 कारण अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात. मागेही कंबाईन्समध्ये खूप वेळा असे प्रश्न आलेले आहे. तर त्यामुळं लक्षात ठेवा 1968 HG चॅम्पियन व SK सेट यांनी भारतीय वनांचं किती प्रकारात वर्गीकरण केलं, तर 16 प्रकारात. किंवा भारतीय वनांचं 16 प्रकारात वर्गीकरण कोणी केलं, तर हे लक्षात ठेवा
H.G. चॅम्पियन आणि S.K. सेठ यांनी भारतीय वनांचं 16 प्रकारात वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळते 1968मध्ये. तुम्हाला एक तर विचारलं जाईल कोणत्या वर्षी H.G. चॅम्पियन आणि S.K. सेठ यांनी भारतीय वनांचं 16 प्रकारात वर्गीकरण केलं ते 1968मध्ये, किंवा भारतीय वनांचं 16 प्रकारात वर्गीकरण कोणी केलं असं प्रश्न विचारण्यात येईल. H.G. चॅम्पियन आणि S.K. सेठ यांनी, आणि कोणत्या वर्षी केलं तर 1968मध्ये. अशा 3 प्रकारचे प्रश्न या एका वन लाईनवर तयार होऊ शकतात, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का दख्खनचे पठार हे भारतातला सर्वात मोठा जैविक भौगोलिक विभाग असून तो भारताच्या 43% क्षेत्रफळावर विस्तारलेला आहे. ही बाब लक्षात ठेवा का दख्खनचा पठार हा भारतातला सर्वात मोठा एक बायोस्फिअर रिझर्वच म्हणायला लागेल आपल्याला, जैव भौगोलिक विभाग असून तर त्यामध्ये जवळपास भारताच्या 43% क्षेत्रफळावर तो विस्तारलेला आहे दख्खनचं पठार. ही बाब लक्षात ठेवा, 43%वर विस्तारलेला आहे आणि मोठा एक भारतातला तो जैव भौगोलिक विभाग आहे. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा घेणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. परिस्थितिकीय मनोरा, ज्याला आपण इकॉलॉजिकल पॅरामिड म्हणतो, ही संकल्पना सर्वप्रथम कोणी वापरात आणली तर चार्लस एटन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सन 1927मध्ये इंग्लंडमधील बियर जे बेट होतं तिथं टुंड्रा परिसंस्थेचा अभ्यास करून त्यावेळेस त्यांनी मांडली आणि त्यामुळं मनोऱ्यास आपण एल्टोनियन मनोरा असे म्हणतो. मग परिस्थितिकीय मनोरा ही संकल्पना कोणाची तर चार्लस एल्टननं परिस्थितिकीय मनोरा म्हणजे इकॉलॉजिकल पॅरामिड ही संकल्पना केव्हा मांडली तर 1927मध्ये. आणि कशाचा अभ्यास करून मांडली तर इंग्लंडमधील बियर बेटावरील टुंड्रा परिसंस्थेचा अभ्यास करून त्यांनी ही संकल्पना मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं या मनोऱ्यास एल्टोनियन मनोरा असे देखील म्हणतात. मात्र एक बाब लक्षात ठेवा का परिस्थितिकीय मनोरा इकॉलॉजिकल पॅरामिड ही कोणाची संकल्पना आहे, चार्लस एल्टन यांची संकल्पना आहे, जी त्यांनी 1927मध्ये मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. हिमालय हा भारतातला सर्वात तरुण पर्वत असून तो सँडस्टोन आणि ग्रॅनाइटने बनलेला आहे, हे माहीत असेल तुम्हाला. आणि भारतात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य का हिमालय हा अलीकडचा पर्वत आहे, म्हणजे तरुण पर्वत आहे. प्राचीन पर्वत जर तुम्हाला विचारण्यात आला भारतातला तर तो अरवली पर्वत आहे. अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे, ज्याची उंची 17-22 मीटर आहे. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा का हिमालय हा अर्वाचीन पर्वत आहे, प्राचीन नाही आहे. अर्वाचीन पर्वत असून तो सँडस्टोन म्हणजे वाळूपासून बनलेला आहे. त्याच्यानंतर ग्रॅनाइटने बनलेला आहे आणि भारतातील जम्मू काश्मीर म्हणा किंवा हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, त्याच्यानंतर सिक्कीम, त्याच्यानंतर आसाम आणि अरुणाचल या राज्यांमध्ये तो पसरलेला आहे. मात्र या ठिकाणी हा मुद्दा जो आपण अभ्यासासाठी घेतला तो याच्यासाठी का हिमालयामधला कोणता पाठ हा जैवविविधतेनं समृद्ध आहे तर तो म्हणजे पूर्व हिमालय. पूर्व हिमालय हा विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवा का हिमालयाचा कोणता भाग, पश्चिम हिमालय की पूर्व हिमालय. तर पूर्व हिमालयामध्ये बायोडायव्हर्सिटी खूप जास्त आहे, खूप मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे ती हिमालयाच्या पूर्व भागामध्ये. त्यासाठी मुद्दा हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा लक्षात असू द्या का हिमालयाच्या कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त जैविकता आपल्याला आढळताना दिसते तर पूर्व हिमालयामध्ये. आणि सोबतच याच हिमालयामध्ये आपल्याला माउंट एव्हरेस्ट शिखर पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, काही प्रोजेक्ट आपण बघणार आहोत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे. हंगुल प्रोजेक्ट तुम्हाला माहीत असेल 1970चा आहे. विशेषतः काश्मीरी स्टॅग म्हणजे काळविटाच्या संदर्भातला आपल्याला स्टॅग म्हणजे काळवीट होते, हे बाब लक्षात घ्या. तर हंगुल प्रोजेक्ट जो आहे तो 1970चा आहे आणि काश्मीरी स्टॅग म्हणून हा प्रकल्प ओळखला जातो. आणि काश्मीरमधील दाचीगम जे अभयारण्य आहे त्या दाचीगम अभयारण्यामध्ये हा प्रकल्प म्हणजे हंगुल प्रोजेक्ट 1970 सुरू करण्यात आला होता. नंतर सिंह प्रकल्प लॉयन प्रोजेक्ट आपण पाहत आहोत तो 1972चा असून सर्वप्रथम हा लॉयन प्रकल्प गुजरातमधलं जे गीर अभयारण्य आहे त्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता, लॉयन प्रोजेक्ट 1972. त्यानंतर व्याघ्र प्रकल्प आणि 1972चा जो सिंह प्रकल्प आहे त्याला 2022मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेली आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर आपण व्याघ्र प्रकल्प पाहणार आहोत 1973चा. तुम्हाला माहीत असेल 2023मध्ये या टायगर प्रोजेक्टला जवळपास 50 वर्ष पूर्ण झाली आणि इंदिरा गांधीजीच्या प्रयत्नानं हा टायगर प्रोजेक्ट सुरू करण्यात आला होता. आणि सर्वात जास्त टायगर आपल्या भारतामध्ये जवळपास जगातील 75% टायगर आपल्या भारतामध्ये आहे आणि जवळपास दरवर्षी जर वाढ पाहिली टायगरमध्ये तर 6.1% वाढ आपल्याला पाहायला मिळते.
2023 हे टायगर प्रोजेक्टला 50 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि व्याघ्रगणना ही दर 4 वर्षांनी होते, ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. अलीकडे 2022मध्ये व्याघ्रगणना झाली, त्या अगोदर 2018मध्ये झाली होती. आणि सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये 444 व्याघ्र प्रकल्प आहे. प्रथम क्रमांकाचं राज्य वाघांमध्ये मध्य प्रदेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू लक्षात ठेवा. तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड आणि चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र असलेला आपल्याला पाहायला मिळतो व्याघ्र प्रकल्पामध्ये. तर हे मुद्दे खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर मगर प्रजनन आपण प्रकल्प पाहत आहोत. तर UNDP आणि FAOनं यांच्या सहकार्यानं केव्हा सुरू झाला मगर प्रजनन प्रकल्प? तर हा 1974मध्ये सुरू करण्यात आला. विशेषतः ओडिशा राज्यातील नंदनकानन या उद्यानात. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का मगर प्रजनन प्रकल्प कोणत्या वर्षीचा आहे? तर 1974चा आहे. कुठे सुरू करण्यात आला? तर ओडिशा राज्यातील नंदनकानन या उद्यानामध्ये मगर प्रजनन प्रकल्प सुरू करण्यात आला होता. आणि आपल्या महाराष्ट्रात तर ताडोबा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे किंवा अभयारण्य आहे त्यामध्ये मगर प्रजनन केंद्र आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचं घेऊ आपण गेंडा संवर्धन प्रकल्प पाहणार आहोत. तर गेंडा संवर्धन प्रकल्प हा 1987चा आहे. 1987मध्ये गेंडा संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला होता. सोबतच एक खास करून आसाम राज्यासाठी इंडिया रायनो व्हिजन 2020 सुरू करण्यात आले. याचा जो उद्देश होता का इंडिया रायनो व्हिजन 2020चा जो उद्देश आहे का भारतातील आसाम राज्यात जे एकशिंगी गेंड्यासाठी 7 संरक्षित क्षेत्र आहेत, त्या 7 संरक्षित क्षेत्रामध्ये 3000 एकशिंगी रानटी गेंड्यांचं संरक्षण करणे हे आपल्याला पर्पज पाहायला मिळते इंडिया रायनो व्हिजन 2020चं. तर ही बाब लक्षात ठेवा. मात्र गेंडा संवर्धन प्रकल्प 1987चा आहे. असाच एक गेंडा प्रोजेक्ट जो होता 2005मध्ये आसाम राज्य सरकारने सुरू केला होता. तर आता हे इंडिया रायनो व्हिजन 2020 असून त्याचा जो पर्पज आहे का 3000 एकशिंगी रानटी गेंड्यांचं संरक्षण करणे हे आपल्याला इंडिया रायनो व्हिजन 2020चा आपल्याला पर्पज असलेला पाहायला मिळतो. आता त्याच्यानंतर आपण एलिफंट प्रोजेक्ट जर पाहिला तर 1992चा आहे. 1992मध्ये हत्ती प्रकल्प सुरू करण्यात आला होता. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या का हत्ती प्रकल्प केव्हा सुरू करण्यात आला होता? 1992मध्ये. रेड पांडा हा प्रकल्प केव्हा सुरू करण्यात आला? तर 1996मध्ये. दोन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे का एलिफंट प्रोजेक्ट कधीचा आहे? तर 1992चा. आणि रेड पांडा हा जो प्रकल्प आहे तो 1996चा. नंतरचा मुद्दा आपण घेणार आहोत. उत्तराखंडातील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे भारतातलं पहिलं नॅशनल पार्क आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का भारतातील पहिलं नॅशनल पार्क कोणतं? तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे भारतातील पहिले नॅशनल पार्क आहे. याची स्थापना हेली पार्क या नावानं 1936मध्ये करण्यात आली होती. मात्र हेलिपॅडचं जे नाव आहे, हेलिपार्कचं नाव बदलून 1975मध्ये या राष्ट्रीय उद्यानाचं नाव आपल्याला जिम कॉर्बेट नॅशनल पार्क झालेलं असं पाहायला मिळते. मग आता या ठिकाणी हे सर्व मुद्दे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का भारतातलं पहिलं नॅशनल पार्क कोणतं? तर ते म्हणजे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. अगोदर या पार्कचं नाव काय होतं? ते हेली पार्क. 1936मध्ये हा पार्क स्थापन करण्यात आला हेली पार्क. 1975मध्ये हेली पार्कचं नाव बदललं आणि ते जिम कॉर्बेट नॅशनल पार्क असं झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण 1992ची एक रिओ द जेनेरो या शहरात पार पडलेली परिषद अभ्यासणार आहोत. 1992ला रिओ दी जानेरो हे ब्राझीलमधलं शहर आहे. या शहरात आयोजित संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण व विकास या विषयावरील वसुंधरा परिषदेत करण्यात आलेला जैवविविधतेसंबंधीचा करार जो होता म्हणजे बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भातला तो 29 डिसेंबर 1993 रोजी अंमलात आला. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का 1992मध्ये रिओ दी जेनेरो या ब्राझीलमध्ये शहरात पार पडलेली जे संयुक्त राष्ट्राची पर्यावरण व विकास परिषद होती जिला आपण वसुंधरा परिषद म्हणतो, त्या परिषदेमध्ये बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भात करण्यात आलेलं जे ॲग्रीमेंट होता, जो करार होता, तो कोणत्या रोजी अंमलात आला? तर तो म्हणजे 29 डिसेंबर 1993 रोजी. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित आहे. अलीकडे इस्रोने, तुम्हाला माहीत असेल इस्रोने म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या उपग्रह डेटानुसार उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग आणि टिहरी गढवाल हे देशातील सर्वात जास्त भूसकल प्रवण जिल्हे आहेत. आपल्याला आपत्ती व्यवस्थापन हा आपल्या अभ्यासक्रमाचा घटक आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं का इस्रोने भारतातले कोणते 2 ठिकाणे लँडस्लायडिंगचे शोधून काढले ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलनाच्या घटना घडतात. ते एक म्हणजे रुद्रप्रयाग आणि दुसरी म्हणजे टिहरी गढवाल. हे देशातील सर्वात जास्त भूस्खलन प्रवण जिल्हे आहेत. देशातील 0.42 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्राला भूस्खलनाचा धोका आहे. म्हणजे भारतामध्ये जवळपास 0.45 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र आहे का जिथं लँडस्लायडिंग होण्याची दाट शक्यता आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. त्याच्यानंतर आपण
पुढचा जो मुद्दा आहे तो पाहणार आहोत. पण या ठिकाणी जर आपण पाहिला 0.42 दशलक्ष चौरस किलोमीटरचा जो भाग आहे त्या ठिकाणी भूस्खलनाचा धोका असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि जे देशाच्या एकूण हे जे क्षेत्रफळ आहे म्हणजे 0.42 ते भूभागाच्या आपल्या संपूर्ण देशाच्या 12.6% एवढं क्षेत्र आहे जिथं लँडस्लायडिंग होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा घेणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे. इन्स्टिट्यूट फॉर एनर्जी इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल ॲनालिसिस, ज्याला आपण IEEFA म्हणतो, आणि एम्बर या संस्थेच्या अहवालानुसार स्वच्छ विद्युत संक्रमणामध्ये कोणतं राज्य आघाडीवर आहे? तर भारतातले 2 राज्य स्वच्छ विद्युत संक्रमणामध्ये आघाडीवर आहे. एक म्हणजे कर्नाटक आणि दुसरं म्हणजे गुजरात. मात्र पश्चिम बंगाल हे या स्वच्छ विद्युत संक्रमणामध्ये सगळ्यात कमी गुण मिळालेलं राज्य आपल्याला दिसून येते. तर इन्स्टिट्यूट फॉर एनर्जी इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल ॲनालिसिस ज्याला आपण IEEF म्हणतो आणि एम्बर या संस्थांच्या अहवालानुसार स्वच्छ विद्युत संक्रमणामधलं पहिलं राज्य कोणतं? तर कर्नाटक. त्यानंतर कर्नाटक आणि म्हणजे गुजरात हे दोन्ही आघाडीवरच आहे, पण प्रथम क्रमांक कर्नाटकचा लिहा. त्याच्यानंतर पश्चिम बंगाल हे सर्वात जास्त या निर्देशांकात कमी गुण मिळालेलं राज्य आहे स्वच्छ विद्युत संक्रमणामध्ये. त्याच्यानंतर भारतातील पर्यावरणविषयक काही आपण धोरणे पाहणार आहोत. हे धोरणे देखील खूप महत्त्वाचे आहे. भारतातलं पहिलं वनधोरण कोणत्या वर्षी आखण्यात आलं होतं? तर भारतातलं पहिलं वनधोरण 1916 मध्ये आखण्यात आलं. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. वनसंवर्धन कायदा कधीचा आहे? तर 1980चा आहे वनसंवर्धन कायदा. दलदल प्रदेश संवर्धन कार्यक्रम, ज्याला आपण पाणथळ जागांचा संवर्धन कार्यक्रम म्हणून 1987चा आहे. याच्या संदर्भात एक रामसर करार आहे 1971चा. रामसर हे ठिकाण इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या काठावर वसलेला आहे. 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. त्या संदर्भात भारत सरकारने हा कायदा केलेला आहे, दलदल प्रदेश संवर्धन कार्यक्रम 87चा. मात्र रामसर करार हा लक्षात ठेवा 1971चा आहे. त्या अनुषंगाने भारत सरकारने 1987 मध्ये दलदल प्रदेश संवर्धन कार्यक्रम 1987 सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि राष्ट्रीय नदी धोरण हे 1988चं आहे. हे चारही मुद्दे जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्या मुद्द्यांना आपण रिवाईज करू एक वेळा. का भारतातलं पहिलं वनधोरण कधीचं? ते 1916चं. वनसंवर्धन कायदा कधीचा? ते 1980चा. आणि दलदल प्रदेश संवर्धन कार्यक्रम कधीचा? ते 1987. आणि राष्ट्रीय नदी धोरण कधीचं? तर 1988. त्यानंतर औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर कसा करावा यासाठी ग्रीन डॉट नावाचा कार्यक्रम कोणत्या देशानं सुरू केला? तर तो म्हणजे या जर्मनी देशानं. औद्योगिक प्रदूषित जे काही पाणी राहते त्याचा पुनर्वापर कसा करावा यासाठी ग्रीन डॉट कार्यक्रम हा जर्मनी देशानं सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतो. अगोदर राज्यसेवेच्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. का औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर कसा करावा यासाठी कोणत्या देशानं ग्रीन डॉट कार्यक्रम सुरू केला? तर जर्मनी या देशाने. नंतरचा मुद्दे लक्षात घ्या, ते देखील खूप महत्त्वाचे आहे. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते? तर ते म्हणजे हिमाचल प्रदेश. भारतातली पहिली हायड्रोजन आधारित बस चाचणी कुठं घेण्यात आली? तर लेह लद्दाख या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर. इंडिया फर्स्ट हायड्रोजन बस हिट्स द पब्लिक रोड्स इन लेह लद्दाख. आणि कोणत्या दिवशी ही चाचणी घेण्यात आली? तर 17 ऑगस्ट 2023 रोजी. अशा प्रकारच्या 2 चाचण्या झाल्या. मात्र सर्वात पहिली जी चाचणी झाली ते लेह लद्दाखला सार्वजनिक रस्त्यावर. म्हणून इंडिया फर्स्ट हायड्रोजन बस हिट्स द पब्लिक रोड्स इन लेह लद्दाख 17 ऑगस्ट 2023 ही तारीख लक्षात असू द्या. कारण हायड्रोजनवर बस चालते म्हणजे ते पर्यावरणाला पूरक आहे आणि पर्यावरण आपल्या अभ्यासक्रमाचा घटक आहे. त्यामुळं आयोग चालू घडामोडीच्या अनुषंगाने तुम्हाला असे प्रश्न विचारू शकतो का भारतातली पहिली हायड्रोजन आधारित बसची चाचणी कुठं घेण्यात आली? तर लेह लद्दाखच्या सार्वजनिक रस्त्यावर. इंडिया फर्स्ट हायड्रोजन बस हिट्स द पब्लिक रोड्स इन लेह लद्दाख. आणि केव्हा घेण्यात आली? तर 17 ऑगस्ट 2023 ही तारीख पण लक्षात असू द्या. त्यानंतर अशाच प्रकारची चाचणी दिल्लीला घेण्यात आली कर्तव्य पथावर आणि ती घेण्यात आली. तर त्यानंतर अशाच प्रकारच्या हायड्रोजन बसची चाचणी 25 सप्टेंबर 2023 रोजी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंग पुरी असं लक्षात ठेवा, हरदीप सिंग पुरी यांनी दिल्ली येथील कर्तव्य पथावर ग्रीन हायड्रोजन फ्यूल सेल बसची चाचणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी नाव थोडं लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी. हरदीप सिंग पुरी यांनी चाचणी घेतलेली आहे. ते केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंग पुरी असा तो शब्दप्रयोग पाहिजे होता. तर त्या ठिकाणी हरदीप सिंग पुरी यांनी दिल्ली या ठिकाणी कर्तव्य पथावर ग्रीन हायड्रोजन फ्यूल सेल बसची चाचणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. बरं, मग ही चाचणी त्यांनी कोणत्या दिवशी घेतली? तर ही चाचणी त्यांनी 25 सप्टेंबर 2023 रोजी घेतली. त्या अगोदर लेह लद्दाखला आपण पाहिलं ती 17 ऑगस्ट 2023ला चाचणी घेण्यात आली होती. आणि ही जी चाचणी आहे दिल्लीला, तर ही चाचणी 25 सप्टेंबर 2023 रोजी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते ग्रीन हायड्रोजन फ्यूल सेल बसची. त्याच्यानंतर लद्दाखमधील एक ठिकाण आहे
यायात्सो या सरोवराला अलीकडे जैविकता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. असा एक प्रश्न येऊ शकतो का हे कोणत्या राज्यातील सरोवर आहे यायात्सो, तर ज्याला अलीकडे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले, तर हे लडाख या केंद्रशासित प्रदेशातील एक स्थळ आहे, सरोवर आहे. त्याला अलीकडे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. सागरी परिसंस्थेतील सागरी गवत आणि त्यांच्या महत्त्वाच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेनं 1 मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक समुद्रिक दिन म्हणून साजरा करण्याबाबतचा निर्णय 23 मे 2022च्या रोजी ठरावात घेतला. आणि त्यामुळं 1 मार्च 2023 हा म्हणजे यावर्षीचा 1 मार्च 2023 हा दिवस पहिला जागतिक सागरी गवत दिवस आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. हा ठराव मंजूर झाला 23 मे 2022 रोजी आणि 2023मध्ये प्रथमच 1 मार्च 2023 रोजी जागतिक समुद्रिक गवत दिन साजरा करण्यात आला. कारण सागरी गवत हे सागरी परिसंस्थेतील इकॉलॉजी सिस्टीममधील सागरी गवत आणि त्यांच्या महत्त्वाच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेनं. म्हणून 1 मार्च हा दिवस इथून पुढं म्हणजे 1 मार्च 2023 नंतर दरवर्षीचा 1 मार्च हा दिवस जागतिक समुद्रिक गवत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्याच्यानंतर थोडं युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या विषयी आपण थोडं जाणून घेऊ. हा देखील मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण ह्या क्लिप्समध्ये व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम हा जो प्रोग्राम आहे तर यामध्ये याचं थोडं डिस्क्रिप्शन लक्षात घ्या. द युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम इज अ रिस्पॉन्सिबल फॉर कोऑर्डिनेटिंग रिस्पॉन्स टू एन्व्हायरमेंटल इश्यूज विदिन द युनायटेड नेशन सिस्टीम आणि इट वॉज एस्टॅब्लिश बाय मॉरिस स्ट्रॉंग आणि इट इज फर्स्ट डायरेक्टर आफ्टर द युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन द ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम इन जून 1972. विकिपीडियामधून आपण हा रेफरन्स घेतलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे का युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट जो हा प्रोग्राम आहे हा संयुक्त राष्ट्राच्या प्रणालीमध्ये म्हणजे संयुक्त राष्ट्राची जी प्रणाली आहे त्या प्रणालीमध्ये पर्यावरणीय समस्यांवरील ज्या काही प्रतिसादाचं समन्वयन करण्यासाठी जबाबदार असेल. जून 1972मध्ये स्टॉकहोम येथे मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्राच्या परिषदेनंतर त्याचे जे पहिले संचालक होते मॉरिस स्ट्रॉंग यांनी त्याची स्थापना केलेली आहे असं या वाक्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राचा कार्यक्रम म्हणजे 1972मध्ये सुरू झाला. ही तारीख लक्षात ठेवा. UNDPची स्थापना केव्हाची तर 5 जून 1972मध्ये UNDPची स्थापना झाली. UNDPचं हेडक्वार्टर नैरोबी केनिया या ठिकाणी आहे. ही बाब लक्षात ठेवा. आणि फाउंडर जे आहे मी आता सांगितलं फाउंडर मॉरिस स्ट्रॉंग यांनी UNDPची स्थापना केली. मग UNDPचा स्टँडर्ड काय होतो? UNDP म्हणजे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. UNDPची स्थापना केव्हा झाली तर 5 जून 1972. हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे तर नैरोबी केनिया. फाउंडर कोण आहेत तर मॉरिस स्ट्रॉंग. आणि व्हिडिओ गेम कोणता यांचा तर यांचा व्हिडिओ गेम आहे रिसेट अर्थ. आणि हेड जे आहे तर लक्षात घ्या इंजर अँडरसन हे याचे हेड आहे. इवन UNDPचं आपण स्टँडर्ड वरतीच बघितला. UNDP म्हणजे युनायटेड नेशन, ते युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम हा याचा ॲब्रिव्हिएशन आहे म्हणजे स्टँडर्ड आहे. आणि प्रेझेंट ऑर्गनायझेशन कोण आहे? पॅरेंट्स ऑर्गनायझेशन कोण आहे? कोणाच्या अंडरटेकिंगमध्ये ही काम करते? ते युनायटेड नेशनच्या अंडरटेकिंगमध्ये UNDP काम करते. म्हणून पॅरेंट ऑर्गनायझेशन युनायटेड नेशनच आहे. आता युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम हा संयुक्त राष्ट्राच्या प्रणालीमध्ये पर्यावरणीय समस्यांवरील प्रतिसादाचा समन्वय साधण्यासाठी जबाबदार आहे. जून 1972मध्ये स्टॉकहोम इथं मानवी पर्यावरणावरील जे काही संयुक्त राष्ट्राची परिषद झाली होती त्याचे जे पहिले संचालक होते मॉरिस स्ट्रॉंग यांनीच UNDPची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि UNDPची स्थापना तुम्हाला सांगितलं 5 जून 1972मध्ये झाली. हेडक्वार्टर त्याचं केनिया नैरोबी केनिया ठिकाणी आहे. आणि तुम्हाला माहीत असेल संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने म्हणजेच UNEPने आपल्याला UNDP म्हणत आहे मी UNEPने तर आपला जो पहिला 50वा वर्धापन दिन साजरा केला तो 2022मध्ये UNEPने आपला जो पहिला वर्धापन दिन साजरा केला तो 2022मध्ये 50वा वर्धापन दिन साजरा केला. त्याच्यानंतर 1972मध्ये मानवी पर्यावरणावरील ऐतिहासिक UN परिषदेनंतर म्हणजे स्टॉकहोम परिषदेनंतर झालेल्या आणि UNEPची संकल्पना पर्यावरणाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी इव्हन पर्यावरणाचे जे काही आव्हाने असतात विज्ञान धोरण असेल तयार करण्याची माहिती देण्यासाठी जगभरातील प्रतिसादांना समन्वित करण्यासाठी तर हा प्रोग्राम UNEP सुरू करण्यात आला. आणि UNEPच्या निर्मितीपासून तर UNEPने त्याच्या 193 सदस्य देशांसोबत आणि इतर भागधारकांसोबत जगभरातील वचनबद्धता आणि जगातील अनेक महत्त्वाच्या
पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी समन्वित कृती करण्यासाठी जवळून काम केलेलं आपल्याला या UNEP पाहायला मिळते. आणि आतापर्यंत 15 बहुपक्षीय पर्यावरण करण्यासाठी हिनं डॉकिंग स्टेशन म्हणून देखील काम केलेली आहे. म्हणजे महत्त्वाची भूमिका हिनंच बजावलेली आहे UNEP. जवळपास 15 बहुपक्षीय पर्यावरण करारासाठी ॲज अ डॉकिंग स्टेशन म्हणूनच हिनं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळते UNEP. तर आता आपण एक महत्त्वाचा करार पाहणार आहोत, ज्याला आता 2023 50 वर्ष पूर्ण आलेली आहे. तो म्हणजे साइट्स करार. पहिल्यांदा साइट्स म्हणजे काय, तर कन्झर्वेशन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजरेड स्पेसीज ऑफ वाईल्ड फौना अँड फ्लोरा असा साइट्सचा अर्थ होतो. वन्यप्राणी आणि वनस्पतीच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करार म्हणजेच काय, तर साइट्स करार होय, ज्याला आपण कॉन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजरेड स्पेसीज ऑफ वाईल्ड फौना अँड फ्लोरा असं म्हणतो. या करार 3 मार्च 1973 रोजी स्वाक्षरी करण्यात आल्यानं जागतिक वन्यजीव दिनासाठी ही तारीख निवडण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून 3 मार्च या दिवशी जागतिक वन्यजीव दिवस साजरा केला जातो. आणि 2023 या साइट्स कराराचा 50वा वर्धापन दिन आहे, ही बाब लक्षात ठेवा. हा करार साइट्स करार हा 3 मार्च 1973 करण्यात आला होता. विशेषतः वन्यप्राणी आणि वनस्पतीच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील कराराच्या संदर्भातला हा करार आहे. त्याच्यानंतर दुसरी एक बाब लक्षात ठेवू शकता का, सन 2023 हा साइट आपला 50वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्या कारणास्तव संयुक्त राष्ट्रामार्फत 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन साजरा म्हणून केला जातो. याच दिवशी साइट्स करार अंमलात आला होता 3 मार्च 1973. त्यामुळं युनोने ही तारीख जी आहे 3 मार्च ही जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. 2023ची थीम आवर्जून लक्षात ठेवा, कारण साइट्स कराराचं हे 50वा वर्धापन दिन आहे 2023. तर याची जी थीम आहे 2023ची ती आहे पार्टनरशिप फॉर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. खूप महत्त्वाची थीम आहे साइट्स कराराची 2023ची. पार्टनरशिप फॉर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ही साइट्स कराराची या वर्षाची थीम असलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण शेवटचे 2 मुद्दे घेणार आहोत. जगातील सर्व प्राणी, वन्यप्राणी आणि वनस्पती त्यांनी आपल्या जीवनात आणि ग्रहाच्या आरोग्यासाठी केलेलं योगदान साजरे करण्यासाठी संयुक्त राष्ट्र हे आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करते. 2013 संयुक्त राष्ट्राच्या महासभेनं 68व्या अधिवेशनामध्ये दरवर्षी 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. म्हणून 2013 3 मार्च हा दिवस जागतिक वन्य दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्व वन्यप्राणी म्हणा, वनस्पती आणि या वनस्पती प्राण्यांनी आपल्या जीवनात आणि ग्रहाच्या आरोग्यासाठी केलेलं जे योगदान आहे ते साजरं करण्यासाठी 2013 संयुक्त राष्ट्राच्या 68व्या महासभेनं 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा पद्धतीनं या व्हिडिओमधील पर्यावरणाच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाचे मुद्दे देण्यात आलेले आहेत, जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी पर्यावरण या अभ्यासक्रमाच्या घटकाविषयी उपयुक्त ठरतील. तर पुन्हा आपण भेटू पर्यावरण नोटच्या भाग 3 त्यामध्ये असतील असेच पर्यावरणाशी निगडीत असणारे आणि जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचे असणारे मुद्दे, जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विशेषतः अभ्यासक्रम घटक असलेल्या पर्यावरण हा अभ्यासक्रम घटक असलेल्या विषयांमध्ये चांगले मार्क मिळवून देईल. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.